या आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा पीक विमा, शेतकऱ्यांचं अनुदान, शेतकऱ्यांचं ऊस बिल व शेतकऱ्यांच्या विविध योजनेवर मिळणारे अनुदान यासाठी शिवसेनेच्या आपलं शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे व तसेच आपले भूमी अभिलेख कार्यालय तिथं कायमस्वरूपी अधिकारी नेमावा व आमच्यावर जो अन्याय झाला तो अन्याय झालेल्या अधिकाऱ्यावर निलंबित करून त्याच्यावर कारवाई करावी अशा विविध मागण्यासाठी आज आम्ही हे केलं आहे। मूळ मुद्दा म्हणजे शेतकरी जगला पाहिजे, लाखाचा पोषण आहे शेतकरी। आज आपल्या पूर्ण भारताला अन्न पुरवतो हा शेतकरी पुरवतोय, तर या शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर हे शेतकरी शासन करतंय काय? गोकुळवर गेल्या वर्षी जे ऊस पाठवलेला आहे त्या शेतकऱ्याच्या अजून बिलं दिलेली नाहीत। पहिला हप्ता नाही, दुसरा हप्ता नाही, काही नाही, असे भयानक अवस्था आहे शेतकऱ्याची। ऊस देतात पुन्हा हे करतात। परवाच आंदूरमध्ये सोयाबीनचं 2 कोटीचा भ्रष्टाचार झाला। शेतकऱ्याला भाव वाढून देतो म्हणून घेतला, शेतकरी आपलं कुठं तर 1000-500 रुपये जास्त मिळतील म्हणून आंदूरच्या एका व्यापाऱ्याकडे सोयाबीन घातली आपला, तो शेतकरी 1.5-2 कोटी रुपये घेऊन पळून गेला। त्याच्यावर गुन्हा दाखल करता करता आता 2-4 महिन्यानंतर आता गुन्हा दाखल झालाय। आमच्या शेतकऱ्यांनी करावं तर काय? शेतात गेलं, आता यावर्षी एवढा पाऊस झाला, पेरणीला सुद्धा आपल्याला विलंब झाला, इतका पाऊस झाला। कधी पाऊस जास्त होतो, कधी कमी होतो, तरी सुद्धा शेतकरी डगमगतोय। आपल्या शेतकरी डबल पेरणीचा, आता काय शेतकऱ्यांना डबल पेरणीचा हे आहे, तरी आमच्या जे मागण्या आहेत त्या विविध मागण्याचा शासनाने विचार करावा व आमच्या शेतकरी बंधूंना न्याय देण्याचा प्रयत्न करावा व आमचा जो रोडचा विषय आहे त्या रोडच्या विषयात सुद्धा शासनाने लक्ष घालून आमच्या शेतकऱ्यावर होणारा अन्याय आहे तो दंडेश्वरीकडून रोड करण्याचा प्रयत्न चालला। आमच्या सातबाऱ्यावरच्या जमीन कमी झाले, गजूप झाले, आमच्या शेतकऱ्यावरच्या शेतबारा उतारावर आपली जमिनीचा म्हणजे शासनाची जमीन आहे तो किती जमीन गेली त्याचा गजप झालं नाही। तर अशा विविध मागण्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आज इथे विनंती करतो व शासनाला सुद्धा विनंती करतो। आज महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्याचं निवेदन पोहोचावं हीच आमची विनंती आहे। माझे 2 शब्द संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।